नमस्कार. स्वागत तुमचं द न्यूज लॉन्चर मराठीवर. मी अशोक वानखडे. आम आदमीचे सुप्रीमो आणि दिल्लीचे पूर्व मुख्यमंत्री अरविंद केजरीवालनी आज सरळ-सरळ जेन झी मतलब जनरेशन झेड ला सरकार विरुद्ध उठाव करण्याचं आवाहन केलं. त्यांनी नीट पेपर लीकच्या मामल्यावरनं मीडियाला संबोधित करताना त्यांनी सांगितलं, की नेपाळ आणि बांगलादेशमध्ये यदि करप्ट मंत्र्यांना लोकं जेलमध्ये टाकतात आणि तिथे जेन झी उठाव करून देशात क्रांती आणू शकतं, तर आपल्याकडे नीट पेपरसाठी रिस्पॉन्सिबल असलेले मंत्र्यापासून सगळे लोकं बाहेर का फिरतात, त्यांना जेलमध्ये का टाकलं नाही? सीबीआयची इन्क्वायरी हे फक्त डोळ्यात धूळ फेकण्यासाठी आहे. कारण 2017 पासून 4 वेळा पेपर लीक झाले. 2017च्या इन्क्वायरीमध्येही अजून काही निष्पन्न झालेलं नाहीये आणि निष्पन्न होणारही नाही आहे. कारण सीबीआयकडे अधिकारी चांगले आहेत. पण शेवटी त्यांना तेच करावं लागतं जे दिल्ली म्हणतं. आणि जेव्हा हे लोकं त्याच्यावर लोकांना अरेस्ट करू शकत नाही आणि हे सारखे पेपर लीक होतात. याचं सेंटर राजस्थान असतं. राजस्थानमध्ये बीजेपीचा एक नेता असं सांगितलं जातं. याचा अर्थ या पेपर लीकसाठी वरपासून खालपर्यंत सगळेच लोकं लिप्त आहेत आणि हा त्यांचा धंदा आहे. त्यामुळे याच्यात खुश होऊन नका जाऊ, की चला सीबीआयची इन्क्वायरी झाली. 2017 मध्ये झालेल्या लीकची इन्क्वायरी अजून काहीही झालं नाही त्याच्यात. आणि त्यांनी मग सिरीज दिली. त्यांनी सांगितलं, की मागच्या 10 वर्षात जवळ-जवळ 95 पेपर लीक झालेत. 95 ठिकाणी. आणि पेपर लीक होण्याची राज्य ज्यादातर डबल इंजिनची सरकारच आहेत. त्यामुळे त्यांनी सरळ-सरळ आव्हान केलं सरकारला. आणि आव्हान करून त्यांनी देशात उठाव करण्याची जेन झीला आवाहन केलं. हा त्यांच्याविरुद्ध देशद्रोहाचा मुकद्दमाही लागू शकतो उद्या, की तुम्ही केंद्रातलं सरकार अनस्टेबल आणि देशात विद्रोह माजवण्याचा प्रयत्न करता. जसं सोनम वांगचुकला आतमध्ये टाकलं, तसं केजरीवाललाही पुन्हा टाकलं जाऊ शकतं. कारण भारतीय जनता पार्टीचे नेता जिथे विरोधी पक्षाची सरकार आहे, तिथे असं तोंडसुख घेतात आणि इतक्या वाईटरीत्याने बोलतात. तर त्यांचीच लाईन पकडून जर विरोधी पक्षाने जर त्यांना केंद्रामध्ये घेरलं, तर मग तेवढी सहनशीलता पाहिजे ती त्यांच्याकडे नाहीये. त्यामुळे तर अरविंद केजरीवालांनी दिलेल्या आव्हानावर काय होतं आणि त्याच्याविरुद्ध काय करेल सरकार, हे तर उद्याच कळेल. परंतु जो मोठं संकट देशावर येत आहे, ते आहे पेट्रोलच्या वाढीचं, भाववाढीचं. अमोल जे दूध आहे, ते आज रात्री 12 वाजतापासून ₹2 लिटर वाढणार आहे. त्यांनी आताच हात वर केले. सोन्या चांदीचा रेट भयानक वाढला. सोने आणि चांदी याच्यात आग लागलेली आहे. कारण सरकारने त्यांच्यावर जी आयात शुल्क होतं ते वाढवलं. त्यामुळं महाग आहे. दुसरीकडे जेव्हा सरकार अपील करतं, की तुम्ही सोनं-चांदी खरेदी करू नका, तेव्हा लोकं आपल्याकडे फक्त सोनं-चांदी काय दागिने म्हणून आणि मिरवण्यासाठी खरेदी करत नाही. कित्येक ठिकाणी सोनं हे तुमचं सेव्हिंग आहे. त्यांना वाटतं आपण जर सोन्यात जर सेव्हिंग करून ठेवलं, तर हे आपल्याला कामी येतं. पुढे जेव्हा तुमच्यावर वेळ येते, तेव्हा ते सोनं मोडून तुम्ही पैसे घेऊ शकता. स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट काही सांगता येत नाही. बँकेतली इन्व्हेस्टमेंट काही सांगता येत नाही. कुठली बँक कधी डुबेल. अशा वेळेला सोन्यात इन्व्हेस्टमेंट ही लोकांची एक सवय आहे आणि भारतात तरी आहे. त्यामुळं सोन्याची डिमांड एकदम कमी होईल असं म्हणता येणार नाही. ज्या लोकांना इन्व्हेस्ट करायचं आहे ते करतील. आणि जेव्हा डॉलरचा काही विश्वास नाही, तेलाचा काही विश्वास नाही, पूर्ण विश्वाची अर्थव्यवस्था डगमगायला लागली. अशा वेळेला सोन्याच्या किमतीही आता पुन्हा वाढल्या, चांदीच्या किमती वाढल्या, दुधाचा मी तुम्हाला सांगितलं. आणि आर-बी-आयचे गव्हर्नर जे होते, मल्होत्रा साहेब, त्यांनी आता आय-एम-एफच्या एका मीटिंगमध्ये म्हणजे बोलताना सांगितलं, की आता भारतातल्या
ज्या ऑइल कंपन्या आहेत, त्यांना रोज 1600 ते 1700 कोटी रुपयाचा घाटा उठवावा लागत आहे. आणि ते नुकसान आता ते उचलण्याच्या स्थितीमध्ये नसल्यामुळे येणाऱ्या काळात हे जर युद्ध लंब चाललं, तर देशाच्या उपभोक्त्यांना म्हणजे सामान्य माणसाला पेट्रोल, डिझेल आणि एल-पी-जीला जास्त पैसे द्यावे लागतील. सरकारने पहिलेही कमर्शियल जो सिलेंडर होतं, ते जवळ-जवळ ₹4000 पर्यंत केलं. जे लहान सिलेंडर होतं 5 किलोचं त्याच्यावर 900-1000 च्या आसपास किमती वाढल्या. ज्या विमानाचं इंधन आहे, त्याच्याही किमती भरमसाठ वाढवलेल्या आहेत. फक्त पेट्रोल, डिझेल आणि जो घरगुती गॅस आहे, त्याच्या किमती अजून स्टेबल होत्या आणि ते म्हणतात आम्ही 4-6 वर्षापर्यंत आम्ही याला बदलू दिलं नाही. पण 4 वर्षात सरकारने भरपूर पैसा कमावला. रशियाकडनं जेव्हा स्वस्त आपल्याला मिळत होतं क्रूड, तेव्हाही सरकारनी आणि रिलायन्सनी भरपूर पैसा कमावला. जेव्हा सरकार पैसा कमावतं आणि जेव्हा क्रूड स्वस्त झाल्यावर कधीही त्यांनी तो स्वस्त झालेल्या क्रूडचा भाव आपलं नफा वाढवून घेतला. पण उपभोक्ता जे आहेत शेवटी सामान्य माणूस त्याच्यापर्यंत तो कमी झालेल्या क्रूडच्या किमतीचा फायदा पोहोचू दिला नाही. तेव्हा तुम्हाला लोकांना सांगायचं, की ते अरे देशाच्या संरक्षणासाठी पैसा पाहिजे, विकासासाठी पैसा पाहिजे. तेव्हा अंधभक्त म्हणाले, ₹500 पेट्रोल झालं तरी आम्ही पैसे देऊ, पण आपल्या देशाला पैसे पाहिजे. खूप-खूप कमावले भारत सरकारने, खूप कमावलं रिलायन्सने आणि रशियाच्या तेलावर तर सर्वात जास्त रिलायन्सनी कमावलं मुकेश अंबानीच्या. पण घाटा व्हायला लागलं, की नुकसान सगळ्या देशांनी वाटून घ्यावं आणि नफा फक्त हे आणि यांच्या मित्रांनी खावं. त्यामुळे 4 वर्षापासून जर तुम्ही किमतीमध्ये बदल नाही केला, तर तुम्ही देशाला लुटलं. कारण 4 वर्षात किमती फारच कमी आल्या होत्या, पण आपल्याकडे पेट्रोलचे भाव तुम्ही खूप वाढीव ठेवले. आता आखाती देशातलं युद्ध चालू असताना सगळ्यांना माहीत होतं, की हे किमती वाढवणार. परंतु तुमच्या अतिशय वाईट वाणिज्य जे तुमचे व्यापार नीती आहे देशाची. पियुष गोयल हे कसले चार्टर्ड अकाउंटंट आहे माहीत नाही. कोणा समोरच्याचं पाहून कॉपी करून पास झाला काय माणूस हा? सगळी व्यापार नीती, उद्योग नीती त्यांनी सत्यानाश केला. त्यामुळं आपलं आयात जास्त आहे, निर्यात कमी आहे आणि आयात आणि निर्यातमध्ये जेवढं तुम्ही तफावत होईल, जेवढा गॅप पडतो, तेवढी रुपयाची किंमत खाली घटते. आज रुपया पण सगळ्याच किमती वाढत आहेत, तर रुपयामध्ये सुद्धा डॉलरच्या किमती खूप वाढल्या. आज ₹95.80 डॉलर झालाय. हा 96 टच झाला तर आश्चर्य नको व्हायला. परंतु मात्र ₹65 डॉलर झाल्यावर नरेंद्र मोदीपासून सगळे लोक जे तोंडसुख घेत होते मनमोहन सिंगचं आणि सुषमा स्वराजपासून सगळे छाती पिटून रडत होते, की देशाची किती बेइज्जती होते जेव्हा पैसा खाली पडतो, रुपयाची किंमत खाली येते, तेव्हा देशाची इज्जत खाली येते. आता ₹95.80 सुद्धा निर्लज्ज लोकं डोकं वर करून चालतात. आता डॉलरबद्दल बोलतच नाही, रुपयाबद्दल. आणि आमचे अर्थमंत्री जे आहेत, निर्मला तर फारच मोठ्या आहेत त्या. बाबा रे! काय जे-एन-यूमध्ये कोण्या प्रोफेसरने शिकवलं त्यांना तर डोक्यावर हात लावून बसला असेल. त्या म्हणतात, "अरे बाबा, रुपया खाली घसरत नाहीये, डॉलरवर जातोय." दुर्भाग्य आहे. अशा नालायकांना आपण सत्तेत बसवलं आणि आता ही सुरुवात आहे. झेन रस्त्यावर उतरतो की नाही माहीत नाही. परंतु असंच महागाईचं जर त्यात बुलडोझर खाली असेच जर सामान्य माणसं भरकटत असतील, तर मग कुठे ना कुठे जनतेला जाग येईल असं वाटतं. त्याच्यासाठी कोणाला नायकाची गरज नाही. कोणाला हाक द्यायची गरज नाही. आज न्यूज लॉन्चर मराठीमध्ये एवढंच. पुन्हा येतो काही विषयासोबत. तोपर्यंत नमस्कार. पाहत रहा न्यूज लॉन्चर मराठी.